दोघांनी मिळून याच्यावरती उत्तर शोधायचा हाच त्याच्यावरचा मार्ग वाटतो. सरांजी, अशा प्रकारचे गैरप्रकार होत असतात. पेपर फुटी होते वारंवार, मग त्याच्यामुळे परीक्षा रद्द होते, परीक्षा परत घेतली जाते. त्यामुळे होतं काय की विद्यार्थ्यांवरती ताण वाढतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचं मोठं नुकसान होतं, कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन एक परीक्षा दिलेली असते. ती परीक्षा त्याला परत दुसऱ्यांदा द्यावी लागते. दुसऱ्यांदा देताना नाही म्हटलं तरी थोडासा नशिबाचा भाग वगैरे येऊ शकतो की अगोदरचा पेपर मला फार छान गेला होता, मी जे केलं होतं त्यानुसार मला सगळं आलं, पुढचं थोडं कठीण केलं गेलं तर मला त्याच्यामध्ये थोडंसं अपयश आलं वगैरे, अशा पद्धतीने त्यांच्यावरती ताण वाढत असतो. तर आता ह्या विधेयकामुळे, या तरतुदींमुळे ह्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल खरोखर असं वाटतं? हां, याच्यातून दोन गोष्टी होणार आहेत. एक म्हणजे एक प्रामाणिक विद्यार्थी जे आहेत त्यांचं मनोबल वाढेल असं मला वाटतं, आणि दुसरं म्हणजे ठिकठिकाणचे जे परीक्षा नियंत्रक यंत्रणा ज्या आहेत त्यासुद्धा मला असं वाटतं की आत्ता वागतातच आहेत, पण त्या अधिक शिस्तीने वागतील असं वाटतं. दुसरं असं आहे की ज्या वेळेला आपली परीक्षा ही प्रामाणिकपणे घेतली जाते, पारदर्शक पद्धतीने घेतली जाते, असं विद्यार्थी आणि पालकांना विश्वास वाटेल, त्यावेळेला ते जास्त होलहार्टेडली त्या सगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये सहभागी होतील. आणि दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की एक हा जरा थोडा वेगळा मुद्दा आहे की या परीक्षा म्हणजेच सगळं आयुष्य आहे, आणि या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो नाही तर आपल्या आयुष्याला काही अर्थ राहणार नाही, अशा प्रकारची जी भावना निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये, ती दूर करण्याची सुद्धा गरज आहे. आणि आत्ता नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर जे गोंधळ झाले त्याला जशी ही एक तांत्रिक आणि प्रशासकीय बाजू जशी आहे, तशी विद्यार्थ्यांना आलेल्या नैराश्याची सुद्धा बाजू आहे. म्हणजे या सगळ्या सुधारणा झाल्यानंतर हे नैराश्य निश्चित प्रमाणामध्ये कमी होईल, त्यात काही शंका नाही. त्याचबरोबर या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे समुपदेशन करण्याची गरज आहे. अर्थात हे काम काही केवळ सरकारचं असं आहे असं नाही, ते सगळ्या सामाजिक संस्थांचं, शैक्षणिक संस्थांचं, मुलांना क्लासेसला पाठवणाऱ्या पालकांचं, ते मुलं ज्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातात, रजिस्टर करतात त्यांचं, या सगळ्यांचं मिळून हे काम आहे. याच्यामध्ये परीक्षा पद्धती चांगली होणं, ती पारदर्शक होणं, हे जसं आपल्याला पुढे आव्हान आहे, तसं ही सगळी मुलं, लक्षावधी मुलं, तरुण, ही सगळी निकोप मनाने त्या परीक्षेला सामोरी जाणं आणि त्यांनी हेल्दी मनाने, म्हणजे निरोगी मनाने ती परीक्षा देणं आणि त्या परीक्षेचा निकाल ॲक्सेप्ट करणं, ही एक मोठी प्रक्रिया आहे. ही सगळ्याच प्रक्रियेला मला असं वाटतं की या नव्या कायद्यांनी एक चांगला आकार येईल असं मला वाटतं. हा जो सगळा गोंधळ आहे, हा जो सगळा ताण येणं, हा प्रकार आहे विद्यार्थ्यांवर, पालकांवर